गिरीश जोशीचा संघ, तसाच BG1 संघ मन्नी याचा संघ. दरम्यान जाऊया मैदानाकडे, बोलूया. फलंदाज आहे तो स्ट्राइक यांचा फलंदाज विशाल, नॉन स्ट्राइक अभिजीत. BG1 आपके पास 25 मिनट है. मैच स्टार्ट अंपायर स्टार्ट 25. हा, पहिल्या चेंडूवर जर 1000 षटकार मारला तर 1000 रुपयाचं बक्षीस असेल ते समीर पाटील यांच्यातर्फे. चलूया मैदानाकडे, बोलूया. दरम्यान मन्नी हा व्यावसायिक खेळाडू, बुम बुम मन्नी बोलला जातोय. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू तटोला, झेल होतोय काय बघायचं, परंतु झेलची दिशा नाही. पकडो मॅच जीतो कॅच, ऐसा नाहीये मगर कॅच पकडो जीतो मॅच, या परिस्थिती जायला पाहिजे. ऋषी काय तशी कामगिरी करत नाहीये आणि धाव संख्या मिळतोय ती 1. BG2 स्टेज एरिया खाली कर दो प्लीज, गर्दी कम कर दो. तो इसके साथ ही एक इंपॉर्टेंट न्यूज मैं बताना चाहूंगा सारी टीम मेंबर्स को कमेटी की ओर से कि जो सेमीफाइनल राउंड होगा वो 4 ओवर का होगा, क्योंकि ये जो हमारा प्री सेमीफाइनल राउंड था इसमें हमारा एक्स्ट्रा टाइम चला गया है. उसके कारण ही 5 षटकांचा सामना असेल. नंतरचा अनाउन्समेंट करू. नंतरचे सामने होतील ते मात्र 4 षटकांचे होतील, याची नोंद घ्यायची सर्व कर्णधारांनी. दरम्यान मन्नीचा पुढचा चेंडू, फुलटॉस पद्धतीचा चेंडू, फटका फसलाय की बघायचा. प्रथमच चेंडूच्या जवळ जातोय, परंतु आपला आत्मविश्वास, कॉन्फिडन्स म्हणून विशाल चेंडू अडवतोय. धाव संख्या मात्र मिळतोय ती 2. अभिजित 2 धावेने आपला अकाउंट ओपन करतोय. 2 चेंडूच्या मोबदल्यात धावा संघ जमल्यात त्या फक्त 3. तुषार शर्मा पुन्हा एकदा. अभिजित, तुषार शर्मा लेफ्ट हँडर राऊंड विकेट मारा करेल. हा चेंडू सुरेख, पंचांकडनं दाद मागतायत पंच, आपला उचलतायत निर्णय. बॉट आकाशाकडे, उंगली आकाशाकडे, आणि पहिला फलंदाज बाद होतोय तो स्प्रिंग 1चा DJ. चला, मोठा मासा मात्र झालेला लागला तो स्प्रिंगचा. तुषार शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला तो अभिजित, आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो नवनाथ. पेशानं वकील आहेत ते. तुषार शर्मा, बघूया आत्मविश्वास वाढवलेला हा गोलंदाज. पुन्हा लेफ्ट हँड विकेट, रक्षात्मक पवित्रा घेतला. क्षेत्ररक्षक अनुज लॉंग ऑन म्हणून जातोय आणि 1 धाव मिळतोय. एका धावेने संघाची धाव संख्या होतोय ती 4. 1 गडी बाद 4 असा हुकमी गोलंदाज बोलला जातोय तो BG1चा, आणि रॉयलचा हिरो ठरला जातो तोच तो मन्नी, रॉयलचा हिरो. दरम्यान पुढचा चेंडू, हा उजव्या एसटीच्या बाहेर, पंच आमच्या दिशेने फिरतायत आणि वाईडच्या रूपानं काय नाही, एक्स्ट्रात मध्ये. हा मात्र सुरेख चेंडू, रक्षात्मक पवित्रा, फ्लाइट एज दिलेला चेंडू, निर्धाव चेंडू काढतोय. एसटी रक्षकाला चेंडू समजू शकत नाही आणि निर्धाव चेंडू काढतोय तो मन्नी. तुषार शर्मा हा मोठा व्यावसायिक खेळाडू आहे. बऱ्याच स्पर्धेत त्याचा सामनावीर, बाईकवीर अशी त्याची ख्याती आहे तो तुषार शर्मा. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता, कार्पेटच्या साऱ्याच्या खेळ, तो लिडिंग एज लागली, मात्र 1 धाव मिळू शकत नाहीये आणि निर्धाव चेंडू काढतोय तो मन्नी. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आहे ती 5. सिंगल, डबल विकेट, सिंगल, 2 डॉट. झाली ना.
वैयक्तिक पहिलं षटक घेऊन पहिल्या षटकातला पहिला चेंडू टाकेल तो नवनाथला पहिला चेंडू टाकेल तो नवनाथला. हा सुरेख चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने अडवलाय. विशाल चेंडू अडवतोय. धाव काय मिळत नाही. धाव संख्या मात्र स्थिरावलेली. अमोलचा मात्र अनुभव महत्वाचा. अनुभवाच्या जोरावर मात्र नक्कीच काहीतरी करू शकतो असा हा तो गोलंदाज अमोल गायकवाड. नवनाथ साठी राईट हँड वर गेले फ्लायटेड चेंडू स्कारपेटच्या साऱ्याने केलंय. लॉंग ऑफला ऋषी चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या होतोय ती 6 अशी धावसंख्या. विकास धर कुड्स अँड कट्स प्रोपायटर विकास धर. दरम्यान पुढचा चेंडू हा चेंडू तटवला जातो सीमारेषा पलीकडचा लॉंगर आणि च्या मधनं जातो हा सीमारेषा पलीकडचा षटकार. त्या दिशेने लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय परंतु फटका फसला जातोय. निर्धाव चेंडू काढतोय तो गोलंदाज अमोल. पहिल्या चेंडूवर षटकार लागल्यानंतर मात्र कुठेतरी बॅकफुटवर जाईल परंतु तसं काही करता नाहीये. तोपर्यंत सरळ निर्धाव चेंडू काढतोय. दरम्यान पुढचा चेंडू विशालसाठी हा सुरेख चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू जातोय तो स्क्वेअर लेगच्या अंपायरच्या बाजूने सीमारेषा कलीकडचा हा चौकार. भर पडतोय. विशालच्या धावसंख्येत भर पडतोय आणि संघाच्या धावसंख्येत भर पडतोय. धावसंख्या होतोय ती 22-22. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 11 अशी धावसंख्या धावगतीने चाललेली सरासरी. बीजी 1 साठी धोक्याची ठरतोय का बघायचंय. आता मात्र नौखा गोलंदाज कोण असेल तोच बघूया. कर्णधार मन्नी कुणावर विश्वास ठेवतोय. गोलंदाज स्वतः घेतोय का नौखा गोलंदाजाला कुणाला संधी देतोय. परंतु स्वतःच गोलंदाज हाताळतोय. या गोलंदाजीवर मन्नीवर विश्वास आहे. कारण पहिल्या षटकात मात्र 5 धावा दिल्या. नंतर मात्र धावा जमल्या त्या 18. क्षेत्ररक्षण लवकर घ्यायचं. टाइम मीटिंग घेऊ नका. तुम्ही मागे चाललेत. 5 मिनिटं मागे चाललेत. टायमाच्या वेळेवर आम्हाला बोलणं आहे. फीडअप करणं आहे. चला मैदानाकडे हा लोअर फुल टॉस मध्ये चेंडू कार्पेटच्या साऱ्याने खेळण्याचा प्रयत्न. प्रथमच चेंडू अडवतोय कव्हर पॉइंटला. तोपर्यंत एक धाव सहजरित्या मिळतो. एका धावेने संघाची धावसंख्या होतोय ती 23. सुरेख कामगिरी करावी लागेल. ती मन्नीला तिखेट मारा करावा लागेल. मन्नीला धावसंख्येला लगाम भेटायची असेल मात्र हा जीवनदान होतोय वाटतं तो विशालसाठी. आणि ह्या जीवनदानाचा फायदा किती उचलतोय तोच बघायचा आहे तो विशाल. कारण मन्नी सारखा गोलंदाज आहे. नक्कीच गोलंदाजीची करामत. हा व्यावसायिक खेळाडू बोलला जातोय. त्याच्यात मात्र चांगली अशी गोलंदाजी. त्याच पद्धतीचा फलंदाज पण तो मन्नी. तुषारचा पुढचा चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू पुन्हा एकदा त्याच पद्धतीने चेंडू. पंचांचा
परंतु दाद मागतायत कारण त्याला अनुभव आहे तेवढा मन्नीला की आपल्या वेगाच्या जोरावर नक्कीच चेंडू निर्धाव काढू शकतो. तीच ख्याती करतोय तो मन्नी. धावसंख्या मात्र स्थिरावलेली 23 अशी धावसंख्या. दरम्यान पुढचा चेंडू निर्धाव चेंडू काढण्याचा प्रयत्न जातोय तर सीमारेषा नशीब बलवंत. चला धावसंख्या मात्र होतोय 4 वाढ. नशिबाचा चौकार वेळला जातोय. धावसंख्या होतोय ती 27. तिसरं षटक प्रगतीपथावर. धावसंख्या ती 27. सुरेख कामगिरी बोलायला लागेल ती विशालची. कारण संघ अडचणीत असताना मन्नी सारख्या फलंदाजाला शांत डोक्याने आपलं काम करतोय. संघाला विजयाची दिशा दाखवली असेल. सेमीफायनलमध्ये जायचं असेल तर उपांत्य फेरीत जायचं असेल तर नक्कीच त्याला संयम आणि फलंदाजी करावी लागेल. आणि ती फलंदाजी केली तरच आपण पुढचं गणित आपल्या बाजूनं असेल. असा मन्नीचा पुढचा चेंडू हा फुलटॉस मध्ये पुन्हा एकदा चेंडू काढतोय. निर्धाव चेंडू काढण्याचा मनसुबा आखतोय कारण चौकार लागल्यानंतर मन्नी पूर्णपणे यशस्वी होतोय. निर्धाव चेंडू काढण्याची त्याची गती असतोय. तो नक्कीच कामगिरी करतोय आणि निर्धाव चेंडूनी पुन्हा एकदा धावसंख्या ती 27 अशी स्थिरावलेली. दरम्यान पुढचा चेंडू हा सुरेख चेंडू फ्लायटेड चेंडू मारतोय. आपल्या मनगटाच्या जोरावर चेंडू निर्धाव काढतोय. हीच ती ख्याती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 27. डीजे चुना ठीक है. ओके ठीक है. ये इनिंग के बाद ओके ये मैच के बाद प्रथमेश सांघिक कोट्यातील चौथं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय. काय पद्धती असेल त्या प्रथमेशशी समोर या मात्र नवनाथ खेळतोय. मात्र फक्त 3 या धावसंख्येवरती किल्ला लढवतोय. आपला एक हाती किल्ला लढवतोय. अभेद किल्ला लढवतोय तो विशाल. चला मैदानाकडे ओल्या प्रथमेश सुरुवात करणार साईंच्या बाजूनं. लंबा सारना हा फुलटॉस मध्ये त्याचा फटका फसलाय का बघायचा. ऋषी कॅचचा प्रयत्न करतोय का बघायचा. परंतु अनुज चेंडू खाली धावतोय आणि एकाच धावेवर समाधान मानायला लागतोय. एका धावेने संघाची धावसंख्या जी अखडलेली होती 27 त्याच्यावरनं 1 वाढ होतोय. धावसंख्या होतोय ती 28 अशी धावसंख्या. आता मात्र विशालसाठी विशाल 1 षटकार 2 षटकार आणि 2 चौकाराबरोबर खेळतोय तो विशाल. प्रथमेशचा सामना करेल. हा पुन्हा सुरेख चेंडू. यालाच बोलतात प्रथमेश. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. कर्णधाराने विश्वास ठेवलाय त्याच्यात. नक्की सार्थ करतोय का बघायचा तो प्रथमेश. निर्धाव चेंडू काढतोय तो प्रथमेश. राईट हँड ओव्हर द विकेट मारा. आता मात्र उंचावून फटका फसलाय का बघायचा. मन्नी चेंडू खाली. आता मात्र विशालच्या पारीचा अंत होतोय. डीजे
विशालची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो संदेश. RRW चा मेन आयोजक बोलला जातोय तो संदेश चव्हाण. पहिल्या चेंडूवर संदेश चव्हाण साठी सुवर्ण संधी. कन्हैया शिंदे तर्फे 1000 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. कॅश प्राइज 1000 रुपये. चला कॅश प्राइज असेल संदेशसाठी. दरम्यान प्रथमेशचा पुढचा चेंडू. पहिला चेंडू सामना करे डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच आमच्या दिशेने फिरतायत आणि वाईट घोषित केला जातोय. अवांतर धावसंख्येत भर पडली जातोय. धावसंख्या होतोय ती 29 अशी धावसंख्या. बघूया दोन्ही एकाच गावाकडले कोकणास्त असे गोलंदाज कोकणास्त फलंदाज कोकणास्त. आम्ही बॉर्डरवरचे कोकणी जरा. चला हा संदेश लिडिंग मध्ये विशाल चेंडू खाली. विशाल चेंडू कुठली चुकी न करता चेंडू अडवतोय. मात्र एक धाव रोखू शकत नाही. एका धावेने संघाच्या धावसंख्येत भर पडली जातोय. धावसंख्या होतोय ती 29 ना. धावसंख्या होतोय ती 30. 2 गडीच्या मोबदल्यात. आता मात्र संदेश चव्हाणसाठी मात्र सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी RRW तर्फे 1000 रुपयाचं बक्षीस. बोलायचं आपल्याला बोलायचं. ठीक आहे चला. दरम्यान हा मात्र चेंडू संदेश नाही परंतु नवनाथनं विरकून दिलाय. सीमारेषा पलीकडे हा खटखणीत चौकार. चली चौकाराने मात्र धावसंख्येला भर कारण 4 ने बलकडे मिळतोय. 4 संख्या वाढतोय. धावसंख्या होतोय ती 34-34. लॉस ऑफ 2 विकेट्स बाय द स्प्रिंग. नवनाथ साठी पुन्हा एकदा फुलटॉस पद्धतीचा चेंडू. यष्टी रक्षक बघूया काय कामगिरी करतोय. यष्ट्या कुठे आणि चेंडू कुठे फेकतोय. यष्टी कुठं दिसतोय ते रोहितला आणि षटक संपतोय. 2 धावा मिळतायत त्या. 1 धाव मिळतोय ती 10 स्प्रिंगला 22च्या रूपानं. नंतर दीपक दिलीप गोलंदाज आहे तो दिलीप. या इनिंग नंतर चला मैदानाकडे बोलूया. दरम्यान शेवटचा षटक घेऊन येतोय तो दिलीप. हा चेंडू तटवल्या फटका नो मॅन्स लँड मध्ये जातोय. चेंडू ट्रॅव्हल होला जातोय. प्रथमेश चेंडू खाली येतोय. चेंडू फेकी होतोय. बघूया चेंडू कसा अडवतोय आणि फलंदाज बाद होतो का बघायचंय. मन्नी सारखा हा व्यावसायिक खेळाडू नक्कीच धाव बाद करेल. डीजे धावा मिळत आहेत. यष्टी रक्षक दिशे बदलवली जाते. रोनितच्या जागी मन्नी येतोय आणि अनुभवी असा खेळाडू तो मन्नी. आता येतो त्याची जागा भरून करण्यासाठी येतोय तो नागा. धावसंख्या आहे ती 36. हा चेंडू सुरेख आपल्या सरळ फॉलो थ्रो मध्ये पकडतोय तो दिलीप. ज्याला अनुभव आहे दिलीपला कारण विनोद सारख्या फलंदाजाला तो
तिखट मारा गेला आणि विनोद हुकमी एक्का होता फिरवलेला सामना मात्र भूमीच्या बाजूने गेला, तोच तो दिलीप. हा चेंडू पुन्हा एकदा दटवण्याच्या प्रयत्नात पूर्णपणे यशस्वी झालाय आणि निर्धाव बॅक टू बॅक निर्धाव चेंडू काढतोय आणि धावसंख्या आहे ती मात्र स्थिरावलेली, ती 36-36. लॉस ऑफ 3 विकेट्स. संदेशला मात्र स्ट्राईक मिळत नाही, कन्हैया शिंदेचे पैसे वाचतायत, हे कुठेतरी आम्हाला खंत वाटतोय. हा चेंडू ट्रॅव्हल करण्याचा प्रथमेश चेंडू खाली जातोय आणि गचाल क्षेत्ररक्षण, एक धावेवर समाधान मानायला लागतोय. पकडो क्या जीतो मॅच. आणि एकच धाव, एका धावेने धावसंख्या जी स्थिरावलेली होती ती होती ती 37. दिलीप काय करतो शेवटचे 2 चेंडू, पूर्वार्धाचे मात्र 2 चेंडू आहे. 2 चेंडूत किती तिखट मारा करतोय ते बघायचंय. हा मात्र स्क्वेअर लेगच्या बाजूने मारण्याचा प्रयत्न करतोय संदेश आणि निर्धाव चेंडू काढतोय तो दिलीप. वाईटच्या रूपानं पंच आमच्या दिशेने फिरतात. वाईटच्या अवांतर धावसंख्येत 38 अशी धावसंख्या. पुढे आऊट घेण्याचा प्रयत्न, स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, ऋषी चेंडूवर येतोय, तोपर्यंत एक धाव रुक्षे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि गचाल चेंडू पैकी दे. आता मात्र अमोल सालका अनुभवी, आता मात्र प्रथमेश पुन्हा एकदा चुकी करतो. बघूया कुठं फेकतो चेंडू बघायचंय. आणि तू मै मध्ये 4 धावा, अंपायर 4 धावा ना, चौकार मिळतोय, धावून चौकार काढतोय. दोन्ही अनुभवी खेळाडू तुषार शर्मा आणि अमोल गायकवाड, आणि या चुकीचा फायदा मिळतोय तो 10 स्प्रिंगला. धावसंख्या होतोय ती 42. प्रथमेश मात्र अति उत्साहित होऊन चेंडूवर येतो, मात्र दिशा बदलली जातो चेंडूची आणि पुन्हा एकदा एक धावेचा खामियाजा भोगायला लागतोय संघाला आणि धावसंख्या होतोय ती. स्पीडअप करा जरा. 42 दरम्यान पुढचा चेंडू, हा सुरेख चेंडू कार्पेटच्या साऱ्याने केलंय. एक धाव होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पुन्हा एकदा अनुज अडवतोय आणि 2 धावेचा हिसाबा बोलला जातोय आणि 2 धावेने धावसंख्येला भर मिळतोय. बघूया आता काय, 2 धावाच मिळत आहेत. 44 आणि 45 धावांचं आव्हान दिलंय ते BG1 साठी. याच्यानंतर मायकोस फोन सांभाळतील ते विकी. This match, please report to the commentary box for the toss for this first semi-final. खूप चांगला खेळ त्याने मात्र केलाय. संघ आपण पाहिलं तर जवळपास सेमीफायनल पर्यंत पोहोचलाय त्यांचा. यानंतर या स्पर्धेतली पहिली सेमीफायनलची मॅच मात्र खेळवली जाईल. स्प्रिंग्स जल्द से जल्द फील्ड सेट कीजिए अपना. BG1
अपने बॅट्समॅन अंदर जाय. किती खुर्ची आता मी उभंच. स्प्रिंग्स फील्ड सेट कीजिए जल्दी. बैट्समैन आ चुके हैं ग्राउंड में. स्प्रिंग्स. हाँ BG1 आपके स्प्रिंग्स जल्दी से जल्दी फील्ड सेट कीजिए अपना. अंपायर्स मैच स्टार्ट कर रहे हैं जल्दी. वी हैव 25 मिनट्स टू एंड दिस इनिंग. बॉलर आवत नॉन स्ट्राइक एंड पे और स्ट्राइकर मन्नी और नॉन स्ट्राइक एंड पे हैं ऋषि. तर येणारे 30 चेंडू आणि विजयासाठी आपण पाहिलं तर चला स्पीडअप करा. स्टार्ट. तर 2:05 झालेले आहेत. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं तुम्हाला संपवायचे म्हणजे 2:30 वाजता ही मॅच संपली पाहिजे. विजयासाठी लक्ष जर आपण पाहिलं तर 45 धावांचं लक्ष आहे. स्ट्रायकिंग एंडला बुम बुम मन्नी मित्रांनो, रायगडचा लोकप्रिय खेळाडू बायकर मॅन. पहिला बॉल इथे मात्र पंच इशारा करतात अवांतरचा. खूप मोठी लाऊड अपील होती परंतु पंचांना देखील माहिती अपीलमध्ये उत्साह जास्त आहे, आत्मविश्वासाची कमतरता आहे पूर्णपणे आणि पंचांनी अपील मात्र फेटाळून लावली आहे. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस मात्र व्हाईट बॉलने सुरुवात करतोय. 45 धावांचं एक माफक लक्ष आहे आणि लक्ष्याचा पिछा करत असताना पहिला चेंडू अवांतर फेकला गेलाय. पुढचा बॉल दरम्यान गोलंदाज तयार. यावेळेस शफल अक्रॉस लाईन घेण्याचा प्रयत्न. पंचांकडे लाऊड अपील. अपील मध्ये उत्साह जास्त पुन्हा एकदा पाहायला मिळाला. आत्मविश्वास थोडा देखील नाहीये मित्रांनो. पंचांनी पूर्णपणे ही अपील मात्र फेटाळून लावली आहे. छोट्या छोट्या चुका होताना आपल्याला पाहायला मिळाल्या पहिल्या इनिंगच्या शेवटच्या षटकामध्ये आणि त्या चुकांमुळे मित्रांनो इथपर्यंत का होईना परंतु हा संघ मात्र पोहोचताना पाहायला मिळाला. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस सिंगलने फलंदाज मनी आपल्या स्वतःचं खातं मात्र खुलं करू शकत नाहीये. तर यावेळेस फटका फसतोय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली आणि इथे मात्र विकेटचं पतन होतंय. द स्प्रिंग संघ तुम्हाला जिंकावं लागेल. जिंकायचं आणि जिंकलं तर एकूण 40,000 रुपयांचे मानकरी तुम्ही होऊ शकतात. समीरजी पाटील यांच्याकडनं 25,000 रुपये. तदनंतर आपण पाहिलं तर दुबे साहेबांकडनं 10,000 रुपये आणि 5,000 रुपये आपण पाहिलं तर पाताडे साहेबांकडनं नक्कीच आपण पाहिलं तर 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. तर या दरम्यान आपण पाहिलं तर फॅशन जंगलचे सर्व प्रोप्रायटर एक
जबरदस्त उद्योगपती सन्माननीय श्री तर राकेश भाईंचं इथे मात्र शुभागमन होतंय. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत. तर नक्कीच आपण पाहिलं तर यावेळेस राकेश भाईंचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळतंय. एक दानशूर व्यक्तिमत्व मित्रांनो, एक जबरदस्त उद्योजक आणि कळंबोलीमधील आपण पाहिलं तर सर्वात सुंदर कपड्यांचं शॉप आणि शॉप नव्हे ते आता मात्र एक मॉल झालं असं म्हणावं लागेल. आणि एक नव्हे तर कित्येक दुकान आहेत राकेश भाईंची, यांचं इथे मात्र शुभागमन होताना पाहायला मिळतंय. तो स्वागत है राकेश भाई आपका इस मैदान के अंदर, इस प्रतियोगिता के माध्यम से. श्री जोशी साहब और उनकी टीम के माध्यम से जो आयोजित किया गया RRW ट्रॉफी, इस ट्रॉफी में आपका मनपूर्वक करते हैं दिल से बहुत बहुत स्वागत है. तर यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये, गॅप मध्ये बॉल आहे, गोळीच्या वेगाने जाईल लॉंग ऑन लॉंग ऑफला चिरत सीमारेखा पार, चौकार. तर यावेळेस मात्र खराब चेंडूचा करपूस समाज जर्मनी शर्मा ऑन फायर लगावतोय, सिक्सर. मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता, अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे तर यावेळेस पंच मात्र इशारा करतात अवांतर चेंडूचा. व्हाईट बॉल आहे, अंपायर आम्हाला सांगतायत. तर व्हाईट बॉल, स्कोर कार्ड मध्ये फेरबदल मात्र केला जातोय.
टीमच्या धावसंख्येमध्ये एकने भर पडते. टीमची धावसंख्या 45चा पिछा करत असताना जाऊन पोहोचते 15 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र नीटचा चेंडू बॅटीच्या पट्ट्यामध्ये येत नाही, परंतु ताकद आहे, मनगट स्ट्रॉंग आहेत मित्रांनो. पोलादी ताकदीने फटका एक्झिक्यूट केलाय, तो देखील ट्रॅव्हल होतोय सीमा पार. चौकार. बॉल फलंदाज मनीष शर्मासाठी. स्विच हिटचा फटका देतोय प्रतिस्पर्धी संघाला झटका. यावेळेस मात्र बॉल जातोय छत्रपतींचा छावा. मिळतील इथे मात्र 6 धावा. षटकार. तर नेक्स्ट मॅच असेल सिल्वर क्लासिक. आपण टीम रेडी ठेवायची आहे, कारण की ओरियन टीमची तर नेक्स्ट मॅच असेलच, परंतु सिल्वर क्लासिक आपली असेल की नाही आम्ही ही मॅच नंतर सांगूया, पण आपण पण रेडी राहायचं आहे. तर पुढचा बॉल इथे मात्र गोलंदाज होतील तयार. यावेळेस वा काय फटका आहे. फटका आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो.
तर यावेळेस आपण पाहिलं तर बॅकफूट पंच करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक उपस्थित आहे एकदा वेगाने, दुसरीचा प्रयत्न इथे मात्र केला गेला आहे आणि यस दुसरी धाव देखील आपण पूर्ण चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये केदार यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिलं तर केली जाते. तर अजून देखील विजयासाठी 5 धावांची गरज आहे. मनीष शर्मा त्याच्या स्टाईल मध्ये मॅच फिनिश करेल का? प्रेक्षकांना अपेक्षा आहे का षटकाराची? आणि तो षटकार ठोकतोय, बघतोय काय रागाने, षटकार मारला आणि मॅच संपवली आहे वाघाने. डीजे तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुन्हा एकदा नो डाऊट मनीष शर्मा, तुषार शर्मा उर्फ मन्नी. तर चला द ओरियन अँड सिल्वर क्लासिक्स आपल्यामध्ये ही मॅच असेल. द ओरियन आणि सिल्वर क्लासिक, चला या आपल्यामध्ये तर नक्कीच मन्नीबाई आपण पाहिलं तर त्यांच्या तर मी राकेश भाईंना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते मात्र पुढच्या मॅचचा टॉस करून घ्यायचा है. राकेश भाई अपने आपसे गुजारिश रहेगी कि अगली मैच जो है फर्स्ट सेमीफाइनल इस पूरे टूर्नामेंट की आपके शुभ हाथों से टॉस करना है.